या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला महिलांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेव्हा या सभेची सुरुवात करण्याची विनंती शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांना करतो. अरे आवाज कुणाचा, अरे आवाज कुणाचा. मराठी माणसाचा जन्मच मुळात विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटात झालाय. आगीशी खेळणारी माणसं आम्ही, पाण्याला भिवून पळणार नाही याची साक्ष देणारा हा दसरा मेळावा आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, मंचावर उपस्थित शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते आणि गेली 58 वर्ष शिवसेनेसाठी प्रत्यक्ष आपलं योगदान देणारे तमाम शिवसैनिक. महाराष्ट्र मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलतिराचा, शक्तीच्या पैलतिराचा महाराष्ट्र, माती धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा मनत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान, ज्वलंतानी जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात गुण घोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र लुटण्याची, मुंबई काबीज करण्याची, महाराष्ट्राला खिळखिळ करण्याची दिवा स्वप्न अनेकांनी बघितली. आताही ती दिवा स्वप्न पाहिली जात आहेत. पण त्यांना माहिती आहे यांच्या पुढे ढाल म्हणून उभा आहे ती शिवसेना. आणि यांना कळून चुकलं, जोपर्यंत शिवसेना नावाचा अडथळा दूर करत नाही, जोपर्यंत उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला सारत नाही, तोपर्यंत आपले मनसुबे पूर्णत्वाला जाणार नाहीत. आणि म्हणूनच त्यांनी डाव आखला, डाव साधला. दिल्ली पुढे मुजरे करणारे हुजरे इथं तयार झाले आणि शिवसेना फोडली गेली. शिवसेना फुटल्याने काही ना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. आता शिवसेना संपणार. अरे हाट, शिवसेना संपत नसते, शिवसेना संपवत असते. शिवसेना संपवणारे संपले, पण महाराष्ट्र द्रोह्यांना गाडून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना मजबूतीनं तशीच उभा आहे. हे तेच मैदान आहे, ही तीच शिवसेना आहे आणि हा तोच दसरा मेळावा आहे. आणि महाराष्ट्र द्रोही रावणाचं दहन करणारे हे तेच शिवसैनिक आहेत. पण हे सगळं करून तुम्ही साधलं तरी काय? बेदिली, फसवणूक, विश्वासघात, उन्माद, अहंकार, माज याला पुरता ऊत आला. अवघ्या राजकारणाचा तुम्ही चिखल केला. नैतिक मूल्य, ध्येय धोरण, विचार, तत्व सगळे वाऱ्यावर उडून गेली. सत्ता आणि मत्ता एवढंच अंतिम ध्येय झालं. राज्य व्यवस्थेच्या पायाशी नैतिक मूल्यांचं अधिष्ठान असावं लागतं. राज्य व्यवस्थेच्या पायाशी सत्य, न्याय, विश्वास आणि शिव ही नैतिक मूल्य जर नसतील तर ती व्यवस्था न राहता तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात. आमचा प्रवास त्या दिशेने चाललाय. सत्तेच्या सामर्थ्यानं सर्वसामान्यांचे कान इथं आता पिळले जात आहेत. इथं झालं काय? नुसत्या योजना फुगल्या, पण विकास कुठे आहे? तुम्ही 1500 रुपये खात्यावर जमा केले, पण जगणं महाग करणारी महागाई कमी करू शकलात? पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज लाडकी बहीण योजनेची नुसती जाहिरातबाजी चालू आहे. इव्हेंटवर कोट्यावधी रुपये खर्च केला जातोय. हा जाहिरातबाजीचा खर्च जर वाचवला असता
तर लाडक्या बहिणींना 1500 नव्हे 3000 रुपये देता आले असते. पण तुमचा देण्यावर नव्हे दाखवण्यावर भर आहे, हे सिद्ध झालं. महाराष्ट्रात 83 लाख मुली शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेल्या, पण यांना त्यांचं काही नाही. खरं तर NCRBच्या अहवालानुसार गेल्या वर्षात तब्बल 47,000 महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले. बदलापूर, बोबदेव घाट, नागपूर, कोल्हापूर, नवी मुंबई वृत्तपत्रात रोज महिला अत्याचाराच्या बातम्या. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. शाहिस्ताखानाची बोट छाटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघाले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची बेगम धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. हुजूर, हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है. आणि त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. हे महाराष्ट्राचं चारित्र्य आहे. पण सत्ताधारी आमदार आणि मंत्रीच महिलांबद्दल अपशब्द उच्चारत असतील तर या सरकारकडून अपेक्षा तरी काय बाळगायच्या, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या तब्बल 25,000हून अधिक महिला आणि मुली गायब झाल्या. पण यांना काही सोयर सुतक नाही. किसान सन्मान निधीचे 6,000 तुम्ही दिले खरे, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या. 3 महिन्यात 517 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज 6 ते 7 शेतकरी महाराष्ट्रातले आत्महत्या करताय. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत विनाशर्त 2 लाख रुपयांची कर्जमुक्ती केली. नियमित कर्ज भरणाऱ्याला 50,000 रुपयांचं अनुदान दिलं. पण या सरकारनं अजूनही ते 50,000चं अनुदान दिलेलं नाही. नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. 1 रुपयात पीक विम्याचे ढोल वाजवले गेले खरे, पण पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. परवा एका शेतकऱ्यानं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला, मला पीक विम्याचे पैसे मिळालेत, ते पैसे घरी न्यायला मला पोलीस संरक्षण हवंय. त्या पोलीस अधीक्षकानं आश्चर्याने विचारलं, किती पैसे मिळालेत? आणि तो शेतकरी म्हणाला, 27 रुपये. आमच्या शेतकऱ्यांची या सरकारनं अक्षरशः चेष्टा चालवली आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. इथल्या तरुणांचं काय आहे आज, परिस्थिती काय आहे इथली? महाराष्ट्रात 42% तरुण पूर्ण बेरोजगार आहेत. परवा पोलीस भरती निघाली, जागा 6,000, अर्ज झाले 7 लाख. 3 विभागाच्या भरत्या निघाल्या, जागा 23,000, अर्ज झाले 35 लाख. एक तरुण एका चौकात उभा राहून तावानं सांगत होता, हे सरकारनं महागाई वाढवली, या सरकारनं बेरोजगारी आणली, हे सरकार काही कामाचं नाही, हे सरकार बिनकामाचं. बघता बघता पोलीस आले, त्या तरुणाला धरून नेलं आणि त्या तरुणानं पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर विचारलं, मला इथं का धरून आणलंय? तसे ते पोलीस म्हणाले, तुम्ही सरकारच्या विरोधात बोलताय. तसा तो तरुण म्हटला, अहो मी आपल्या सरकारबद्दल बोलत नव्हतो, मी पाकिस्तान सरकारबद्दल बोलत होतो. तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हटले, आम्ही काय तुला वेडे वाटलो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? आज सगळ्यांची परिस्थिती आहे, सगळ्यांना जे झालंय ते माहिती आहे. पण आज नेमकी परिस्थिती काय, कुठल्या दिशेने आम्ही चाललो आहे, याचा विचार आम्ही प्रामुख्यानं करायला हवा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही. पण आता रोज एक उद्योग गुजरातला निघालाय. तुम्ही महाराष्ट्र सरकार चालवताय का गुजरात साठी सरकार चालवताय, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथल्या जनतेच्या पुढे आहे. आमच्या पोरांच्या हाताला काम नाही, पोरं बेकार म्हणून फिरतायत महाराष्ट्रात. आज महाराष्ट्रावर 7,82,000 कोटीचं कर्ज आहे. 56,000 कोटी नुसतं व्याज भरतोय. हे सरकार जाईल त्यावेळी महाराष्ट्रावर 8.25 लाख कोटीचं कर्ज करून जाईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर या सरकारनं 65,000 रुपयांचं कर्ज करून ठेवलंय. मग कर्ज झालेले हे कर्जबाजारी तरुण चाकरी करायला काय गुजरातला जातील का? पुन्हा आमच्या वाट्याला मुंबई तुमची तर भांडी घासा आमची. अरे यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला का? पण या सरकारनं हा महाराष्ट्र भावनिक दृष्ट्या
आणि सामाजिक दृष्ट्या संयुक्त ठेवलाय कुठं? जाती जातीत भांडणं लावली, धर्मात भांडणं लावली. तुम्ही टिकणारं मराठा आरक्षण देणार होता, काय झालं त्याचं? काय झालं धनगर आरक्षणाचं? काय झालं आदिवासी ओबीसींच्या प्रश्नाचं? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा 18 पगड जातीचा एकसंघ महाराष्ट्र यांनी अक्षरशः तुकड्या तुकड्यात विभागून ठेवलाय. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी राष्ट्र उभा केलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट इथला पुतळा सुद्धा हे नीट उभा करू शकले नाहीत. 8 महिन्यात राजकोटचा छत्रपतींचा पुतळा कोसळला. पुतळा नव्हे, महाराष्ट्र धर्म कोसळला. पुतळा नव्हे, महाराष्ट्राची अस्मिता कोसळली. पुतळा नव्हे, इथली नैतिक मूल्य ढासळली. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारलाय. 350 वर्ष झाली तो लाटांचे तडाखे खातोय. त्या लाटांच्या तडाख्यांनी सिंधुदुर्गाची दगड झिजलीत, पण 2 दगडांना सांधणारा चुन्याचा चिरा मात्र अजून जसाच्या तसा आहे. दगड झिजत 2-2 इंचात गेलीत, चुन्याचा चिरा मात्र जसाच्या तसा. मी निष्ठा त्या चुन्याच्या चिऱ्याला मानतो. दगड झिजतील पण निष्ठा नाही. त्या निष्ठेनं आता महाराष्ट्र धर्मासाठी उभा राहायचा आहे. खर तर स्वराज्याची मशाल विझवण्याचे प्रयत्न वारंवार झाले. कनेगराडच्या पायथ्याला असणाऱ्या रामजी पांगेरेला बातमी मिळाली, 10,000 फौजनिशी दिलेर खान सुसाट येतोय. रामजी पांगेराकडे फौज फक्त 1,000. तो पळून नाही गेला. त्यांनी 300 मावळे गडाच्या रक्षणासाठी पाठवले आणि 700 मावळे घेऊन त्या दिलेर खानाच्या फौजेची वाट पाहत बसला. हा दिलेर खान ज्यांनी रयतेचे हाल केले, आणि बघता बघता रामजीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. मस्तकाची शिर तडाडली आणि अंगातली बाराबंदी फाडून तो आपल्या मावळ्यांच्या पुढे उभा राहिला आणि कडाडला, मर्दानो, या खानाशी झुंजायचा आहे. जे जातीचे असतील ते येतील, जे जातीचे नसतील ते जातील. जो लढेल त्याला सोन्याची कडी आणि जो पळेल त्याला चोळी बांगडी. आणि हर हर महादेवचा जयघोष झाला. त्या 10,000 फौजेवर 700 मराठा तुटून पडला. शिमग्यात हलकी कडाडावी अशा मराठ्यांच्या तलवारी कडाडल्या. टिपरी घुमावी असे मराठे घुमले. तो आवेश आणि तो जोश 700 मराठ्यांपुढे ते 10,000 मोगल हतबल झाले, झुकले, नमले, पाठीला पाय लावून पळत सुटले. आपण किती आहोत हे महत्वाचं नाही, आपण कोण आहोत हे महत्वाचं आहे. आपण महाराष्ट्राचे भाग आहोत. आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे भाग आहोत. आपण उद्धवजी ठाकरेंचे भाग आहोत. ती मशाल घेऊन आता खडं ठाकायचं आहे. महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, इथल्या स्त्रियांच्या सन्मानासाठी, तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी, महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण अखंड ठेवण्यासाठी. ती मशाल जी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अग्निहोत्र पेटवण्यासाठी हाती घेतली, ती मशाल जिनं आई जगदंबे पुढं महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं, ती मशाल जिथल्या मायमाऊलीच्या पावित्र्याचा अग्नी घेऊन धगधगते आहे. आता पुन्हा ती मशाल घेऊन उभा राहायचं आहे. घोडा मैदान जवळ आहे. चला उभे राहूया. उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विधान भवनावर पुन्हा भगवा फडकूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तो